व्हॅलेंटाईन वीक सुरू असतानाच प्रेमाचा विदारक अंत करणारी घटना समोर आली आहे. इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झालं, पण या प्रेमाचा शेवट खुनाने झाला. गोंदियाच्या एका तरुणीची तिच्या पतीनेच गळा दाबून हत्या केली आहे. एवढंच नव्हे तर आरोपीने पुरावा नष्ट करण्यासाठी तरुणीचा मृतदेह एका लोखंडी पेटीत बंद करून तो पाण्याच्या टाकीत फेकून दिला. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये 12 फेब्रुवारी रोजी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मूळची गोंदिया येथील असलेली अशरफी उर्फ सिया, वय 33, ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय होती. इंस्टाग्रामवर तिचे हजारो फॉलोअर्स होते. यातून तिची ओळख भोपाळमधील समीर नावाच्या रिक्षाचालकाशी झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि आपल्या सुखी संसाराचे स्वप्न उराशी बाळगून सिया घर सोडून भोपाळला आली. तिथे दोघांनी लग्न केलं. तपासात समोर आलं की समीरचं हे तिसरं लग्न होतं. त्याची पहिली पत्नी त्याला सोडून गेली होती, तर दुसरी पत्नी त्याच्यासोबतच राहत होती. सियाला घरी आणल्यानंतर समीरने सुरुवातीला ती आपली मेहुणी असल्याचं शेजाऱ्यांना सांगितलं, पण मात्र त्यानंतर त्यांच्या लग्नाचं सत्य समोर आलं. एका घरात 2 पत्नींना ठेवण्यावरून समीरच्या घरात सतत वाद होऊ लागला. याच वादामुळे त्याची दुसरी पत्नी काही दिवसांपूर्वी माहेरी निघून गेली. दरम्यान 12 फेब्रुवारी रोजी परिसरातील एका पाण्याच्या टाकीत एक संशयास्पद लोखंडी पेटी आढळली. पोलिसांनी ती पेटी उघडली असता त्यात एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. मृतदेहाच्या हातावर दीप नावाचा टॅटू आणि जन्मतारीख कोरलेली होती. या खुनांच्या आधारे पोलिसांनी मृतदेहाची ओळख सिया म्हणून पटवली. त्यानंतर हे सत्य उघडकीस आलं.